मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात आणि विशेष करून मे महिन्याचा हवामान अंदाज देणार आहे। मे महिन्यामध्ये घडणाऱ्या पहिल्या घडामोडी म्हणजे मान्सूनची वाटचाल आणि मान्सूनचं आगमन, या दोन गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत। त्यानंतर मान्सूनपूर्व पाऊस कसा असेल हाही विषय महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर स्कायमेट, एस एम पी म्हणजे शेती भाजी प्रयोगशाळा आणि IMD या तीन संस्थांच्या माध्यमातून आलेले जे अंदाज आहेत त्यांच्याविषयी एक थोडक्यात माझं मत मी या ठिकाणी मांडणार आहे। आपण जर स्कायमेटचा अंदाज बघितला तर 94% अंदाज आहे, 5% प्लस मायनस आहेत। IMDचा 92% अंदाज आहे, प्लस मायनस 5% आहेत। आपला SMP म्हणजे शेती माझी प्रयोगशाळाचा 94% अंदाज आहे, त्यामध्ये देखील 5% प्लस मायनस आहे। आपण दिलेला अंदाज 26 जानेवारीचा होता, 3 महिन्यानंतर बाकीच्या संस्थांचे अंदाज आले। स्कायमेटचा 100% जुळला तर 2%ची घट फक्त आपल्याला IMDच्या अंदाजामध्ये आहे। अतिशय सिमिलर अंदाज आपण बघितले, परंतु आता आपण जे काही 3 महिन्यामध्ये ऑब्झर्वेशन केलं त्यामध्ये काही आपले अंदाज बदललेले आहेत। ते आपण 1 मेला प्रसिद्ध करणार आहोत आणि तो आपला अंतिम अंदाज असेल। त्यामध्ये जे काही मान्सूनचे टोटल मान्सून बरसेल आणि 30 सप्टेंबरला जी नोंद येईल त्याच्याशी आपण ते कंपेअर करणार आहोत। त्यामुळे आपला अंदाज 1 मे नंतर बदलणार नाही, तो ठाम असेल। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ओझरता अंदाज या ठिकाणी घेतो आहोत आणि आपल्याला असं दिसतंय की जे घटक मान्सूनवर परिणाम करतात त्यामध्ये MJO सारखा घटक थोडा आता सक्रिय होण्याची शक्यता आहे, ज्याचा मान्सून पूर्व पावसावर परिणाम होतो आणि साधारणपणे 30 ते 60 दिवसाचं हे एक वायुमंडळाचं चक्र असतं आणि साधारणपणे यामधून जेव्हा हा आपल्या अरबी समुद्र, हिंदी महासागराच्या किंवा बंगालच्या उपसागराच्या कक्षेमध्ये येतो तेव्हा आपल्याला मान्सून ॲक्टिव्ह होतो आणि चांगल्या प्रकारचा पाऊस पडण्यासाठी मान्सूनला बळकटी मिळते। त्याच पद्धतीचा आणखी एक घटक म्हणजे आयोडी, आणि हा आयोडी देखील जेव्हा सक्रिय असतो, पॉझिटिव्ह असतो, तेव्हा देखील मान्सूनला ताकद मिळते, मान्सून सक्रिय राहण्यासाठी किंवा मजबूत होण्यासाठी मदत मिळते। हे दोन घटक महत्त्वाचे आहेत, परंतु MJO हा फेजनुसार येत असल्यामुळे त्याचा नियमित नसून केवळ आठवडाभर परिणाम मान्सूनवर असतो आणि साधारण 2 ते 3 चक्र साधारणपणे मान्सूनच्या कालावधीमध्ये त्याचे होतात। त्यामुळे आपल्याला फार इम्पॅक्ट करणारा घटक म्हणून MJOकडे बघता येत नाही, परंतु आयोडी आणि एल निनो हे दोन फार महत्त्वाचे आहेत। आता अल निनोच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर सगळ्यांनी सुपर अल निनो येईल अशी भीती दाखवायला सुरुवात केलेली आहे, पण मित्रांनो एक लक्षात ठेवा, सुपर अल निनो जरी यावर्षी 2026ला आला तरी देखील त्याची सुपर अल निनो म्हणून सुरुवात ही ऑक्टोबरपासून होईल। मग ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी असा त्याचा कालावधी फार तर राहू शकतो, म्हणजे पुढच्या वर्षापर्यंत देखील तो त्याचा इम्पॅक्ट राहील। परंतु मान्सूनमध्ये सुपर अल निनो नाही आहे। मान्सूनच्या कालावधीमध्ये एक तर त्याची सुरुवातच जुलै नंतर होणार आहे, मग ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर असा तो परिणाम करणार आहे आणि मग त्यामुळे लगेचच सुरुवातच सुपर अल निनोने होत नसते। अगदी त्याचा स्ट्रॉंग अल निनोमध्ये सुद्धा रूपांतर होईल असं वाटत नाही। झालं परत तर थोडं सप्टेंबरमध्ये वगैरे होईल, परंतु फार, कारण समुद्राचं तापमान वाढण्याकरता खूप वेळ लागतो आणि एवढ्या झटपट ह्या गोष्टी घडणार नाही। त्याचं कारण असं आहे की आता सध्या ला निना कंडिशन होती आणि ती आता अतिशय माइल्ड म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये आहे, म्हणजे न्यूट्रल कंडिशनच्या दरम्यान आपण जवळपास आता एप्रिलच्या शेवटाकडे आलो आहोत। म्हणजे असं समजा की एप्रिलच्या शेवटापर्यंत माइल्ड ला निनाच आहे। राहिला मे मध्ये याची सुरुवात होईल आणि मग तो हळूहळू न्यूट्रल कंडिशनकडे जाईल। मग ही न्यूट्रल कंडिशन सुद्धा जवळपास 1.5-2 महिने राहील, म्हणजे मे आणि जूनमध्ये। मग हळूहळू ला निना सक्रिय होणार आहे आणि जसा ला निना सक्रिय होईल, समजा जूनमध्ये जरी झाला तरी तो अतिशय म्हणजे एल निनो सक्रिय होणार आहे साधारणपणे मेच्या शेवटानंतर आणि मग तो सक्रिय झाल्यानंतर हळूहळू त्याची वाढ होत जाईल आणि त्याची अगदी परमुच्च वाढ होण्याकरता जवळपास सप्टेंबर उजाडेल। त्यामुळे मला खात्री आहे की मान्सूनवर जो काही इम्पॅक्ट दाखवला आहे तो तेवढा पडणार नाही। परंतु आता IMD सारखी संस्था जेव्हा 92%चा अंदाज देते तेव्हा महागाई वाढणार आहे, सरकारला
इशारा म्हणून हा अंदाज दिलेला असतो, कारण हा अंदाज केवळ टक्केवारीचा असतो. या ठिकाणी IMDने कुठलेही मंथ वाईज अंदाज दिलेले नाही, त्यामुळे त्याचा आढावाच त्यांनी घेतलेला नाही. आपण तो 26 जानेवारीला दिला होता आणि 7 एप्रिलला स्कायमेटने देखील दिला, परंतु अद्याप देखील 13 तारखेला जो काही अंदाज IMDने डिक्लेअर केला त्यामध्ये केवळ 92% एवढा अंदाज व्यक्त केलेला आहे. बाकी बऱ्याच बाबी तिथे अपूर्ण आहेत. आपण हेही बघितलं पाहिजे की आपण जो काही अनेक वर्षापासून अभ्यास करतो त्यामध्ये आपल्याला असं स्पष्ट जाणवतंय की जेव्हा अल निनो स्ट्रॉंग होणार आहे तेव्हा IOD सक्रिय होणार आहे. त्यामुळे काउंटर करणारा घटक लगेच तयार आहे आणि त्यामुळे सुरुवातीला अल निनो नाहीच आहे, त्यानंतर तो जसा लागू होतो तसा तो अतिशय माइल्ड आहे आणि नंतर जसा तो तीव्र होईल तसा आपल्याला IOD या ठिकाणी मदत करणार आहे. त्यामुळे या सगळ्यांचा परिणाम जर आपण विचारात घेतला तर यावर्षी 90 ते 95% पाऊस आपल्याला होणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये तो 1-2% अधिक असेल, म्हणजे 96-97% तो असणार आहे. आणि त्यामुळे आपल्याला फार घाबरून जाण्याची गरज नाही. देशामध्ये 90% खाली मान्सून जाणार नाही, तो 90 ते 95च्या दरम्यान राहणार आहे. त्यामुळे त्याचा ॲक्युरेट अंदाज आपण पुन्हा आकडेवारीमध्ये 1 तारखेला देणारच आहोत, परंतु घाबरून जाण्यासारखी इथे परिस्थिती नाही आहे. त्यामुळे आता आपण जर एप्रिलचा उरलेला कालावधी बघितला तर ढगाळ वातावरण सारखं आता इथून पुढे राहील. अधूनमधून थोड्या पावसाच्या घटना घडणार आहेत, वादळी पावसाच्या घटना घडणार आहेत, कारण हा मान्सून पूर्व पाऊस आहे. विजा पडतील, विजा चमकतील, ढगांचा कडकडाट होईल, तुरळक पाऊस पडेल, काही ठिकाणी हलकी गारपीट होईल. ह्या घटना आता उरलेल्या कालावधीमध्ये होत राहणार आहेत. पण एक लक्षात घ्या, याचा एक फायदा असा होईल की जी उष्णतेची तीव्र लाट आहे ती लाट थोडी माइल्ड होण्याचा किंवा कमी होण्याचा आपल्याला मदत होणार आहे. आता मान्सून लवकर येईल की उशिरा, तर याचं मुख्य कारण आहे, त्याला जे सकारात्मक घटक आहेत ते घटक आहेत. आपण जर बघितलं तर युरेशिया वगैरे हा जो वरचा भाग आहे, म्हणजे चीन आणि रशिया या उत्तर गोलार्धामधला जो भाग आहे, या ठिकाणी बर्फाचं प्रमाण यावर्षी कमी आहे आणि हा एक पहिला घटक आहे की जो आपल्याला सांगतो की मान्सून लवकर येईल. आणि त्याचं कारण असं घडतं की तिथे जर बर्फाचं प्रमाण कमी असेल तर भारतामध्ये उष्णता खूप अगोदर वाढते आणि मे मधली उष्णता आपण एप्रिलमध्येच अनुभवतो आहोत. आणि जेव्हा असा उष्णतेचा अधिक प्रभाव असतो तेव्हा आपल्याला स्पष्टपणे जाणवतं की मान्सून यावर्षी लवकर येईल. आणि त्यामुळे किती लवकर येईल तर एक आठवडाभराच्या फरकाने तो अंदमानात लवकर येईल, 2-3 दिवसाच्या फरकाने तो केरळमध्ये येईल आणि जवळपास वेळेतच महाराष्ट्रात येईल असा आपला अंदाज आहे. म्हणजे वेळेत म्हणजे कधी तर 7 जून ते 10 जूनच्या दरम्यान तो मुंबई ते कोकणच्या तळकोकणाच्या भागामध्ये येतो आणि नंतर तो 2 दिवसामध्ये मुंबईपर्यंत पोहोचतो. तर त्याच कालावधीमध्ये तो नेहमीसारखा येईल असं आपण गृहीत धरायला हरकत नाही. काही लोक असं सांगतात की मुंबईत आणि दिल्लीमध्ये दोन्ही राजधान्यात एकाच दिवशी मान्सून दाखल होईल. लोक काय बोलतील काही सांगता येत नाही, परंतु एक लक्षात घ्या, एवढं अनुकूल अशा प्रकारचं वातावरण मान्सूनला नसल्यामुळे एवढा फास्ट मान्सून पुढे जाईल असं काही वाटत नाही, कारण मान्सूनचा पुढचा प्रवास अडखळत होण्याची शक्यता आहे. पहिली गोष्ट, आपल्याला जूनमध्ये पाऊसमान जे आहे ते आपण 92%चा अंदाज दिलेला आहे, त्याच्यापेक्षा थोडं 1-2% कमी होईल, परंतु त्याच्या पुढे होणार नाही देशामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये मात्र तो अशाच 92-93% पडेल असा अंदाज आहे. जुलैमध्ये मात्र आपल्याला खात्री आहे की 95 ते 96% पाऊस हा देशात देखील आणि महाराष्ट्रात देखील पडणार आहे. राहिला ऑगस्टचा प्रश्न, ऑगस्टमध्ये पाऊस कमी पडण्याची खूप शक्यता आहे आणि तसा सप्टेंबरमध्ये पाऊसच कमी असतो, परंतु जे स्थानिक वातावरण तयार होतं त्यामुळे आणि वादळी परिस्थितींमुळे आपल्याला पर्जन्य वाढण्याची शक्यता अधिक असते, कारण कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्रावर येतात हल्ली आणि ते आपली गरज भागून जातात. त्यामुळे महाराष्ट्राची गरज भागणारी मात्र देशात सप्टेंबरमध्ये कमी पाऊस पडेल, ऑगस्टमध्ये पाऊस कमी पडेल. आणि आपण असं बघतो की जूनमध्ये देखील एखादं जर चांगलं वादळ भूभागावर सरकलं तरी देखील काही भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस देखील होऊ शकतो आणि अशी थोडी शक्यता आपल्याला महाराष्ट्रामध्ये देखील वाटते आहे. मे महिना हा वादळी महिना समजला जातो, त्यामुळे मे महिन्यामध्ये शेवटाला म्हणजे मान्सूनच्या अगदी सुरुवातीला आपण असं समजू की 3ऱ्या आणि 4थ्या आठवड्याच्या दरम्यान
एक बंगालच्या उपसागरात देखील आणि अरबी समुद्रात देखील काही कमी दाब आणि एखादं चक्रीवादळ देखील तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि मग हे वादळ कोणत्या दिशेने जातं, किती बाष्प घेऊन जातं, ते जर भूभागावर आलं तर अतिशय उत्तम अशा प्रकारचं पर्जन्य त्या भागाला मिळेल. थोडं नुकसान सुरुवातीला होत असतं, परंतु आपल्याला चांगल्या पर्जन्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी लक्षात ठेवा की आपल्याला मे महिन्यामध्ये जो अवकाळी पाऊस आहे तो सुरुवातीच्या कालावधीमध्ये म्हणजे थोडी ढगाळ वातावरण राहील, हलका पाऊस पडेल, परंतु साधारण 1 मे पासून तर जवळपास 14 मे पर्यंत फार पाऊस असणार नाही. थोडं दक्षिण भारतामध्ये म्हणजे केरळ, तामिळनाडू, दक्षिण कर्नाटक, रायलसीमा किंवा आंध्र प्रदेश या भागात थोडं पावसाचं प्रमाण वाढलेलं असेल. मात्र 14 मे नंतर मात्र महाराष्ट्रामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढतील. काही ठिकाणी ओढ्या नाल्यांना पूर येण्या एवढा देखील पाऊस होईल. त्यामुळे परिस्थिती मे मध्ये अनुकूल असणार आहे पावसाला उत्तरार्धामध्ये. आणि त्यातच काळात वादळ असल्यामुळे मोठे पाऊस देखील आपल्याला महाराष्ट्रामध्ये किंवा काही राज्यांमध्ये बघायला मिळू शकतात. त्यामुळे या सर्व अंदाजाकडे लक्ष द्या. शेतकऱ्यांनी आपल्या कामांचं योग्य ते नियोजन करा. जेव्हा जेव्हा पावसाचं वातावरण तयार होईल तेव्हा विजा पडण्याची शक्यता असल्यामुळे झाडाखाली थांबू नका, झाडाखाली जनावरांना बांधू नका, स्वतःच्या जीविताला धोका होईल अशा पद्धतीने वावरू नका. कारण शेतामध्ये काम करताना पावसाचं वातावरण तयार झाल्यानंतर निवाऱ्याला जा. या सगळ्या बाबींची काळजी घ्या. घाबरून जाऊ नका, कारण यावर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमी पडणार ही मानसिक तयारी ठेवा. चाऱ्याचं, पाण्याचं नियोजन ठेवा की जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये अडचण येणार नाही. उन्हाळी पिकं पुढच्या वर्षी घ्यायची नाही आहेत या मानसिकतेने आत्तापासून आपल्या शेतीतली जी भांडवली नियोजन आहे ते आत्तापासून करायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.